माणसं जातात, मला माहिती आहे आज तू गेलास उद्या मी जाणार, पण एका चांगल्या माणसाचा इतक्या वाईट रीतीने मृत्यू व्हावा हे मला अजूनही त्रास देतं. आमच्या पिढीचं असं दुर्भाग्य आहे ना तात्याराव की तुम्ही 66 साली गेलात आणि त्यानंतर आम्ही जन्माला आलो. शरद, तुम्ही इतका चांगला अभिनय करता, इतका रंगून जाऊन करता. विशेषतः नथुराम ते कॅरेक्टर आहे ते आणि तुम्ही हे एकत्र कधी असं मिसळल्यासारखं वाटत नाही का? कधी संभ्रम होत नाही का? नाही, असं नाही वाटत, असं असूच नाही. ह्याच्यावर ना यशवंत दत्तांनी मला एक जो खूप छान उदाहरण सांगितलं होतं, फारच सुंदर उदाहरण आहे. म्हणजे नट म्हणजे तो माणूस आणि त्यांनी केलेली भूमिका ह्यांचं नातं कसं असावं. गजरा असतो की नाही बायका घालतात, गजरा कशाचा बनवतात तो? 2 गोष्टी असतात, एक फुलं आणि दोरा. ती फुलं दोऱ्याच्या भोवती गुंडाळली जातात आणि गजरा तयार होतो. गजऱ्याला सुरुवातीला फक्त दोरा असतो, शेवटी फक्त दोरा असतो, मध्ये फक्त फुलं असतात. भूमिका म्हणजे फुलं आणि दोरा म्हणजे ती आतली व्यक्ती शरद पोंक्षे. पण दोरा आणि फुलं एकजीव झाली तर त्या दोऱ्यावरचा तो शेवटचा गजरा होईल. जाई काढून टाका, मोगरा लावा, मोगरा काढून टाका, गुलाब लावा. दोरा तसाच आहे, वरची फुलं बदलली जात आहेत, पण फुलांच्या मध्ये जर दोरा दिसला तरी त्याचं सौंदर्य बिघडतं. खूप छान गोष्ट आहे, खूप छान गोष्ट. पण तुम्ही आता म्हणालात तसं बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही नथुराम गोडसे बघितलेले नाहीत, पण त्याची तुम्ही म्हणजे नथुराम गोडसे असं म्हटलं. नथुराम गोडसेच्या नातेवाईकांनी देखील हे नाटक बघितलं, त्यांची रिॲक्शन काय होती? हेच होते. म्हणजे सिंधुताई आज नाही आहेत त्या, नथुरामची वहिनी, धाकट्या भावाची बायको, त्या पहिल्या प्रयोगाला बसल्या आणि एका क्षणी एका प्रसंगामध्ये पटकन त्या अण्णा म्हणून त्याने हाक मारली शिवाजी मंदिरला. ते घरात त्यांना अण्णा म्हणायचे. मग मला दिसत होतं शिवाजी मंदिरला पहिल्या 4 लाईनीपेक्षा आपण शेकांड करू इतके जवळ असतात. त्या पहिल्या लाईनीत जरी आपण अभिनय करत असलो, म्हणून म्हटलं मी आतला शरद पोंक्षे जागृत असेल तर दिसणार ना त्यांना. माझ्या समोर दिसतंय मला बसल्यात आणि त्या पटकन अण्णा म्हणल्यावर ते जोपाळ पडते, शाम ते शरद पोंक्षे अण्णा नाही येतो, असं त्यांच्यातला संवाद मी ऍक्टिंग करत असताना ऐकलाय. लालनताई, रथचक्रमधली तुमची भूमिका खूप गाजली, तर त्याबद्दलच्या काय आठवणी? खूप आहेत. एकतर मी बाइंडरमधली चंपा करणं, बेबीमधली बेबी करणं, जंगली कबूतरमधली गुल करणं, धंदेवाईकमधली चंदा करणं, या सगळ्या बॅकग्राऊंडवर जी एक थोडीफार लोकांच्या दृष्टीने इमेज झाली होती, त्याला थोडासा नाही बराचसा ब्रेक सूर्यास्तमधली जनाईने दिला. आणि त्यानंतर शेना पेंडसेंच्या रथचक्र कादंबरीवरची ती करायला मिळावी हिरोईन, हे केवढं मोठं भाग्य आहे माझं. आणि मी स्वतःच घाबरून होते की ती ब्राह्मण हिस्ती, म्हणजे पेंडसे स्वतः असं माझ्यासमोर वाचन झालं, सारंग दिग्दर्शन करणार. मी सोडून सगळ्या हिरोईनची नावं घेतली, ही तिला चालेल का, ती तिला चालेल का, माझं नाव नाही घेतलं. आणि सारंग दिग्दर्शक होता, तो काय तसा माझी बायको वगैरे त्याचं काही नसतं. त्याच्यामुळे मला थोडंसं खटकलं. मी बाहेर आले आणि आम्ही गाडीतून माहीमला जात होतो, ते बादल बिजलीचे ते राहायचे. सारंग मला एक वाईट वाटलं रे की सगळ्यांची नावं घेतली पण माझं नाव नाही घेतलं त्याने. तो म्हणाला नाही त्यांना ती तू बाकी काय नाही ब्राह्मण वाटणार नाही असं वाटलं. म्हटलं या 1-2 मी नावं घेत नाही, आता यांची काही नावं घेतली तर अजिबातच ब्राह्मण दिसत नाही, त्यांची कशी नावं घेतली. असं सगळं बोलणं झालं. आम्ही घरी गेलो. 10-15 मिनिटांनी पेंडसेंचा फोन आला, अरे कमला लालनला तो रोल करायचा असेल तर हरकत नाही, माझं काय झालं ती ब्राह्मण दिसणार नाही म्हणून मला होतं, पण तुम्ही गेलात. आणि कमल म्हणजे त्यांची मिसेस म्हणाली काय हो लालनचं परवाच आरोप नाटक बघितली, सगळी नाटकं बघितले, तितकं छान काम करते आणि तुम्ही तिचं नाव नाही घेतलं, तर तिला करायचं असेल तर करू. ह्या दडपणाखाली आणि ह्या माझ्या बागच्या सगळ्या बॅकग्राऊंड खाली रथचक्रमधली ती करणं माझं काय आव्हान होतं. मी सांगते पहिल्या शोला माझा आवाज बसला होता घाबरून. आणि नाट्यसंमेलनात तो शो केला होता, मुंबईला जे नाट्यसंमेलन झालं, आणि ह्याच्या पॅसेजमध्ये सुद्धा लोक उभी होते आणि मी इतकी घाबरले होते. पण त्या भूमिकेने जो मला आनंद दिलाय ना तो अजोड आहे, त्याला जोड नाही. आणि मगाशी ह्याने जी एक स्टेटमेंट केली की सगळेच करतात, जी मी कलाकार म्हणून मान्य करते की आपण असतो आणि ती भूमिका वठवत असतो, पण काही वेळेला अशी एखादी भूमिका येते जी तुमच्या पर्सनल आयुष्याशी खूप साधर्म्य असतं आणि मग ती तुम्हाला टच करते. तसं रथचक्रमधल्या तीच्या बाबतीत झालं.
मी रंगमंचावर काम करत असताना दिवसाला 3 तास 20 मिनिटाचं नाटक, 3 प्रयोग. एकदा तर मला आठवतं दुपार सकाळ दुपार रात्र सकाळ दुपार असे 5 प्रयोग केले, 3 तास 20 मिनिटाचं नाटक. आणि ते करत असताना मला माझी आई खूप दिसायची. माझ्या आईने आम्हा 7 भावंडांसाठी जे केलंय आणि काही परिस्थितीत तिला कसं मागून आणावं लागायचं हे मी माझ्या डोळ्याने बघितले. त्यामुळे मी वयाच्या 16 वर्षी नोकरीला बाहेर पडले. तर ती मला आठवायची. म्हणजे जेव्हा ते एका प्रसंगात काकांना गावावरनं काका तालुक्यात येतात तर ती म्हणते काका 6 महिने झाली घरातून धान्य आलं नाही, मुलांना आठेळ्याची खीर करून, आठेळे म्हणजे ते बनसाच्या आतल्या, त्याची खीर करून घालते. तर मला पटकन आठवण यायची आईची आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं. दुसरा त्याच्यात ती 2 मुलं दाखवली, ती गुंड्या पुंड्या आणि आमचा पुंड्या घरातला राकेश सारंग. एकाच वयाचं सगळं होतं. आणि मला सारखं वाटायचं की माझ्या मुलाकडे दुर्लक्ष होतं या सगळ्या ह्याच्यामुळे. मुद्दाम करत नाही आपण दुर्लक्ष, आई आहे मी. आणि त्या मुलांच्या बाबतीत तेच ती धडपडत असते की तो शिकावा, मोठा व्हावा, त्यांनी चांगलं नाव कमवावं. दुसरा तर नुसताच शेणगोटा उचलत असतो, त्याला सुद्धा ती उपदेश करते. आणि ती पोरं शेवटी तिला हे करून निघून जातात. एक लग्न करतो, दुसरा पळून जातो, जो हुशार असतो तो. ते सगळं. आणि त्याच्यात एक असा सीन होता की तिला कळतं की मुलगा विडी ओढतोय. तर ती त्याला सांगताना अशी हे करून सांगते, विडी ओढ रे, पण एक 4 आणे देते अशी, काय अथेली काय असेल एक गाणं त्याच्या हातावर ठेवते. आणि ती म्हणते विडी ओढ पण जरा कमी ओढ रे. ही जी अगतिकता आईची आहे ना, मला माझा राकेश दिसायचा. त्याचा अर्थ तो विडी ओढत होता किंवा सिगरेट ओढत होता असा नाहीये, पण त्याच वयातला होता. आपलं दुर्लक्ष झालं. हा काय करत असेल, हा नीट होईल ना, हा मोठा होऊन चांगला होईल ना, याचं शिक्षण, असं काय काय विचारायचे मला. ते एकदा बाजूला आई आणि एका बाजूला राकेश सारंग हे इतके यायचे की बडोद्याच्या शोला मी हिस्टरिक झाले. बडोद्याच्या शोला सेकंड ॲक्टच्या एंडला तो पळून जातो, तिचा हुशार मुलगा, आणि ती आक्रोश करते, काका मुलाने जीव तर दिला नाही ना, आणि पडदा पडतो. तिथे मी रडत होते मोठ्या मोठ्याने. दादू मी आहे डॉक्टरने तिथे बडोद्याला होती, त्यांना आले. अर्धा पाऊण तास 3रा अंक थांबावा लागला. मला सोडवा, मला हे सगळं सहन होत नाही असं काहीतरी बोलत होते मी. आणि मोठ्या मोठ्याने रडत होते. हे झालं आणि हे होतं. किती आपण म्हणू, बाकीच्या नाटकात झालं नाही, स्विच ऑन स्विच ऑफ चालतं, पण असे काही हे असतात की ते तुम्हाला आतून त्रास देतात. त्या आठवणी येत राहतात सगळ्यांनी, तुम्हाला त्रास देतात. ते झालं रथचक्रच्या बाबतीत. सखारामच्या वेळेला यांची कमलाकरजींची नोकरी त्यांना सोडायला लागली होती. तर त्यावेळेला काय वाटलं होतं, एक बायको म्हणून काय वाटलं होतं? मी खरं सांगू, आम्ही दोघांनी खूप चांगलं झेललं, खूप चांगलं झेललं. त्रास होतोच, पण झेललं खूप चांगलं. त्याला कारण तो नोकरी गेली म्हणजे त्याला नोकरी सोड म्हणून सांगितलं. कारण 6 महिने नोकरीच करत नव्हता, तो ऑफिसलाच जात नव्हता, त्याला पगारच मिळत नव्हता त्या काळात शेवटी. आणि पेपरात, सगळ्या पेपरमध्ये त्याचे बॉस वगैरे ख्रिश्चन होते, पण इंग्लिश सगळ्याच पेपरमध्ये रोज यायचं कमलाकर सारंगचं नाव. त्यामुळे हा काय उद्योग करतो त्यांना कळलं. ते म्हणाला नोकरी सोडा, नाही तर तुम्हाला आम्ही ट्रान्सफर करतो. मला म्हणाला लालन काय करू, मला तिकडे गेलं तर हे नाही करता येत, नाटकं वगैरे करता येणार नाही, मी नोकरी सोडू का? सोड म्हटलं मी त्याला नोकरी सोड म्हटलं. हे 2दा झालेली घटना आहे आयुष्यातली की राकेशच्या वेळेला मी गरोदर होते 9 महिन्याची आणि त्यांनी बर्माशेलची नोकरी सोडली. मला म्हणाला असं असं आहे, ते काढतात ना माणसं, काय म्हणतात त्याला, मध्येच ते कमी करतात. तिथे त्याला काहीतरी थोडे पैसे मिळणार होते, थोडे म्हणजे किती, आताच्या काळात त्याला काहीच दगड नाही. तो म्हणा मी नोकरी सोडू का? म्हटलं तुला दुसरी मिळेल? हो मिळेल, मग सोड. आणि त्या काळामध्ये ती नोकरी त्यांनी सोडली, मी त्याला सोड म्हटलं. बायंडर नंतर ही सोडली, ट्रान्सफर घेत नाही, मी सोडली तर चालेल का? हो म्हटलं. आणि पुढे हे सगळं अभिषेक कला रंगसंस्था, ही नाटकं सगळं झालं. तर मी विश्वास टाकला आणि तो सार्थही झाला. वळणच आयुष्याला वेगळं लागलं, पण त्या क्षणी दुःख झालं. म्हणजे एका बाजूने खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आम्हाला झाले, पण ते सहन केले. कारण हाव नव्हती जास्त, गरजेपुरतं आहे, मिळतंय ना की ते मिळेल ना एवढंच होतं. हाव नव्हती, पैशाची हाव नव्हती, कुठल्याच याची हाव नव्हती. म्हणजे बाइंडरपर्यंत आम्हाला घर नव्हतं. 9 घरं आम्ही 64 साली लग्न झालं, 72 पर्यंत आम्ही 9 घरं बदलली. आणि अक्कलका तिकडे जा, तिथे अक्कलका तिकडे जा.
पण आम्ही कधी पश्चाताप केला नाही, अरे रे केलं नाही, काही केलं नाही. आताच्या नाही मुली करणार, नाही करणार. आता नाही करणार, ते केलं. चला आता वेळ झालेली आहे ती लोकांच्या प्रश्नाची. शरदजींचा कुंकू कार्यक्रम आम्ही आवर्जून बघतो. आता त्याने ते मध्येच काढले की किल्लेदार नाहीच, हे मध्येच ते खुपतंय आम्हाला. तसेच सारखे तुम्ही खलनायक करताय, तर तुम्हाला इथून पुढे नायकाची भूमिका मिळावी मी प्रार्थना करते. कारण ते सगळ्यात गाजलेली भूमिका किंवा तुम्ही ओळखल्या गेलात सखाराम बाइंडर, त्यातली चंपा आणि सीन स्टेजवर साडी बदलण्याचा. उत्सुकता म्हणून ही ओरिजिनल आयडिया कोणाची? तेंडुलकरांची. त्यांचं विशेष आहे की ती स्टेजवर साडी बदलते आणि तो सखाराम तिला साडी बदलताना बघून तो संबंध हे होतो. म्हणजे आतापर्यंत तत्वज्ञ सांगणारा तुला जमेल तर राहा, मला जमलं तर मी ठेवतो, नाही तर चालायला अशा 7 बायका आणणारा 8व्या बाईला बघून त्याच्या सगळी जीवनाची फिलॉसॉफीच बदलते, अशी त्या भूमिकेचं होतं. रास होतो त्याच्या फिलॉसॉफीचा. त्यासाठी ते आवश्यक होतं. ते कसं करायचं हे होतं. आणि कुठे साडी बदलली म्हणजे कणभर अंग दाखवलं नाही, सगळ्यांनी इमॅजिनेशनमध्ये सगळं बघितलं. होतं काय की इमॅजिनेशन, साडी बदलली म्हणजे काय 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 झालं असेल असं इमॅजिनेशन झालं. ॲक्च्युली नदीवर पूर्वीच्या काळी किंवा अजूनही बायका साडी बदलतात, अंगावर दुसरी साडी एक असताना सोडून दिसतात. त्या पद्धतीत ट्रेन स्वतःला केलं होतं आणि बदलत होते. कणभर अंग दिसत नव्हतं, सगळ्यांच्या मनाच्या कल्पनेतून निघालं आणि मग एक दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला सांगत गेला आणि त्याचं मोठं प्रकरण झालं. ते तसं काही नव्हतं. आणि आता ह्या सेगमेंटमध्ये आमच्याकडे असतो हा एक जादूचा फोन. या फोनची गंमत तुम्हाला माहिती आहे का काय, की हा फोन कोणालाही लागतो. आपण शरदजींपासून सुरुवात करूया. शरद. हॅलो, हां नमस्कार, मी शरद पुंक्षे बोलतोय. तात्याराव आहेत? जरा द्या ना त्यांना. हां नमस्कार, तात्याराव शरद पुंक्षे. जरा बोलायचं तुमच्याशी. आमच्या पिढीचं असं दुर्भाग्य आहे ना तात्याराव की तुम्ही 66 साली गेलात आणि त्यानंतर आम्ही जन्माला आलो. आज आमच्या भारतातली 120 करोडची जनता फार हतबल झाली हो. आम्हाला तात्याराव एका अशा सशक्त प्रखर देशभक्त राजकीय नेत्याची गरज आहे. मी फोन अशासाठी केला होता की प्लीज तुम्ही पुन्हा जन्माला या ना, प्लीज. काय झालंय आमच्या समाजामध्ये ना, त्याग, निस्वार्थी हे सगळे शब्द आमच्या डिक्शनरीत ना आम्ही काढून फेकून दिले. तो देशासाठी त्याग करणं काय असतं एकदा परत तुम्ही जन्माला या आणि शिकवा ना आमच्या लोकांना. 83 वर्ष फक्त भारत मातेवर प्रेम केलं, दुसरं काहीच केलं नाही. तो तुम्ही काहीच मिळालं नाही त्याच्या बदल्यात तुम्हाला. स्वातंत्र्यानंतरही तुम्ही सतत दुर्लक्षित राहिलात, पण आता नाही आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करणार. आमच्या पिढीला तात्याराव सावरकर हवेत, या ना प्लीज. हे सगळे फार विकायला निघाले तो या भारत देशाला. एखाद्या दिवशी सकाळी ना आम्ही TV ऑन केला तर ब्रेकिंग न्यूज आली ना या देशात, तर काही आम्हाला अवघं वाटणार नाही. आमचा देश आज विकला गेलाय, इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली. नाही, मी तुम्हाला 120 करोड भारतीयांच्या वतीनं हे वचन देतो की तुम्ही परत जन्माला आला तर तुम्हाला प्रायोपवेशन करून तुम्हाला आयुष्य संपवण्याचा वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही. प्रखर राष्ट्रवाद, प्रखर देशभक्ती, भारत मातेवर निस्सीम प्रेम करणं आणि तिच्यासाठी आयुष्य वेचणं आणि होम करणं म्हणजे काय हे आम्ही सगळं विसरलोय. या ना तात्याराव, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, माझ्या भारत मातेला वाचवा आणि परत या. लालनताई, नाव इट्स युअर टर्न. खरं तर मी कुठलाच नंबर फिरवला नाही, कारण मला तुझा नंबरच माहीत नाही.
तू कुठे आहेस हेही मला माहिती नाही. पण कुठलाही नंबर फिरवला किंवा मी नेहमी जे मनातून बोलते ते आज लोकांच्या समोर बोलते तुझ्याशी. त्यामुळे तू कुठे असलास तरी हे सगळं ऐकणार आहेस, कारण तू माझ्या मनातलं हे नेहमीच ऐकत असतो. कारण तू जाऊन 13 वर्ष होत आली, पण अजूनही कधी नव्हे म्हणजे मी असं तुला झोपलेतले काही क्षण सोडले तर मी तुला विसरू शकत नाही. इतकं तुझं आणि माझं आयुष्य एकमेकांशी जुळलेलं होतं. सारंग, तुझ्याबद्दलच्या किती आठवणी मी बोलू असं मला होतं. अरे असं लवकर सोडून नको जायला हवं होतं रे. माणसं जातात, मला माहिती आहे, आज तू गेलास उद्या मी जाणार, पण एका चांगल्या माणसाचा इतक्या वाईट रीतीने मृत्यू व्हावा हे मला अजूनही त्रास देतं. इतका साधा, सरळ, अभिमानी, ताठ मानेचा, लोकांसाठी लोकांना मदत करणारा असा तुझी अशी अवस्था व्हावी आणि तू जावंस. खरं सांगू, तुझ्यामुळे मी मोठी झाले. त्यामुळे मी कुठे गेले, बोलायला लागले माझ्या करिअरबद्दल, माझ्या लिखाणाबद्दल, माझ्या कुठल्याही गोष्टीबद्दल, तर तुझं नाव पहिलं येतं. कारण तुझ्या सहवासात राहून मला हे सगळं मिळालं. नाही तर मी कोण होते. तुझ्या आठवणी काढायच्या म्हटलं ना की सखाराम बाइंडरच्या वेळेला तू जे कष्ट भोगलेस ना एका नाटकासाठी, ते कोणी विसरत नाही. मी तर कसं विसरणार, कारण मी तुला साथ दिली होती तेव्हा. आणि त्यावेळेला तेंडुलकर तुझ्या पहिल्या स्मृतिदिनाला म्हणाले सुद्धा की मी का नाटक लिहिलं. मी नाटक लिहिलं असतं तर सारंग अजून जिवंत राहिला असता, हे ते बोलत होते. आणि मी स्टेजवर हे ऐकून मला जे काय झालं ते मी तुला आता नाही सांगू शकत. आता माझ्याबरोबर सरस पोंक्षे इथे बसलेला आहे ना, तर मला तुझ्या आठवणी सांगताना आम्ही त्याला एक गोष्ट सांगत होती की तू, जुलैची गोष्ट होती, तू सप्टेंबरमध्ये गेलास आणि त्याच वेळेला नथुराम गोडसेवर बंदी आली होती. त्यावेळेला तुला बोलता येत नव्हतं, तुला लिहिताही जवळजवळ येत नव्हतं. केवळ पार्किन्सनमुळे हे सगळे अवयव तुझे निकामी होत गेलेले होते. त्यावेळेला तू ते वाचलंस, कारण वाचता येत होतं, चष्मा लावून वाचलं. आणि तुझ्या उशाशी बेल होती. मी किचनमध्ये होते स्वयंपाक खोलीत, तू मला बेल वाजून बोलवलंस. मी म्हटलं काय आहे, तर तू मला ॲक्शन करून सांगितलं, मला कागद पेन दे, मला नथुराम गोडसेवर जे हे झालेलं आहे ते मला लिहायचं आहे. तेव्हा मला तुझी या सगळ्यामधली तळमळ आणखी, अर्थात मला माहीत होतं ते तू करू शकणार नाही, तुझ्या मनातलं तू मला सांगू शकणार नाही आणि ते मी कागदावर उतरवू शकणार नाही, पण ती तुझी तळमळ तुझ्या त्याही परिस्थितीत मला दिसली. आणि तू ज्या पद्धतीने लढलास ना तुझ्या रोगाशी, मला कणभर सुद्धा मला त्रास दिलेला आठवत नाही. तर काही काही पुरुष आपली बायको हक्काची म्हणून तिला वाटेल तसं त्रास घ्यायला लावतात. तू नाही दिलंस. किती स्वाभिमानाने जगलास रे तू. म्हणून मला वाटतं की तू माझ्या नशिबात होतास, लवकर गेलास, पण तू माझ्या नशिबात होता, हे माझं भाग्य होतं. तू कुठे आहेस मला माहिती नाही. माहीत असतं तर आले असते, आणि जेव्हा येईन तेव्हा कदाचित भेट होईल न होईल, पण तू सतत माझ्या जीवात जीव बसेपर्यंत माझ्याबरोबर असणार आहेस. आणि आता तुम्हाला थोडं तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी आमचा एक छान राऊंड असतो, आणि तो म्हणजे रॅपिड फायर. सर, तुमच्यापासून सुरुवात करूया. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचीच,
खरीच द्यायची आणि ताबडतोब द्यायची. आवडता निर्माता राकेश सारंग का उदय धुरत? उदय धुरत. नथुरामच्या पात्राला योग्य न्याय कुठल्या दिग्दर्शकाने दिला? विनय आपटे का कमल हसन? विनय आपटे. आयुष्यावर प्रभाव असलेली व्यक्ती? महात्मा गांधी का नथुराम गोडसे? नथुराम गोडसे. आवडती मालिका? वादळवाट का कुंकू? वादळवाट. आवडती व्यक्तिरेखा? देवराम की परशुराम? आम्ही इतका वेळ कसं पकडलं नाही का तरी. येस, परशुराम. आणि आता ताई रेडी? राकेश सारंग काय म्हणून आवडतात? सिनेमॅटोग्राफर का दिग्दर्शक? सिनेमॅटोग्राफर. आवडतं नाटक? सखाराम की रथचक्र? रथचक्र. तुमच्या मते काळाच्या पुढे चालणारा कलावंत कोण? कमलाकर सारंग की राकेश सारंग? पास्ट आणि प्रेझेंट विचारताय तुम्ही. पास्टमध्ये तो होता, कम्पॅरिझन कसं करणार? पास्टमध्ये होता, सायमल्टेनियसलं असतं तर मी सांगितलं असतं कोण आहे ते, पण तो होऊन गेलाय आणि हा आत्ता आहे, तर तसं कम्पॅरिझन होऊच शकत नाही ना. काळाच्या पुढे आता तोही आहे आणि काळाच्या पुढे तोही त्यावेळेला होता, पण काळ वेगळा होता. लालन सारंग उत्तम अभिनेत्री की उत्तम कुक? उत्तम कुक. आता आवडती मालिका? कुंकू की पिंजरा? असं मागचं पुढचं विचारू नका तुम्ही. आत्ताची म्हणालात तर पिंजरा, आणि बरेच दिवस 2 वर्ष राकेश सारंग आणि कमलाकर सारंग यांच्यामध्ये आपलं तुम्हाला मी तेवढं एक माफ ओके हे केलं माफ ना. केलं, याच्यावर नाही असं सांगणार. माझ्या मते आत्ताच्या परिस्थितीत पिंजरा.